तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। तुम्ही SSY म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेच्या मॅच्युरिटीवर 70 लाख रुपये कसे मिळवू शकता याची गणना जाणून घ्याल। परंतु त्यापूर्वी मूलभूत वैशिष्ट्ये, गुंतवणूक पात्रता, निकष आणि या योजनेबद्दल इतरही माहिती या तपशील या व्हिडिओमधून जाणून घेऊया। सुकन्या समृद्धी योजना आहे काय? सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान बचत योजना आहे ज्याचा उद्देश मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आहे। पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजना वार्षिक 8.2% गणना आणि चक्रवाढ व्याज दर देते। एक पालक 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर आर्थिक वर्षात किमान 250 रुपयांच्या गुंतवणुकीसह सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकतो। आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ठेव मर्यादा 1.5 लाख रुपयेपर्यंत आहे। महिना किंवा आर्थिक वर्षात कितीही ठेव ठेवता येतात का? योजनेसाठी लॉग इन कालावधी 15 वर्षाचा आहे। 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर किंवा 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पैसा जमा करू शकतात। खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षानंतर किंवा मुलींच्या लग्नाच्या वेळी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बंद केले जाऊ शकते। तुम्ही तुमच्या मुलींसाठी 70 लाख रुपयांचा निधीचे उद्दिष्ट ठेवत असल्यास तुम्हाला दरमहा 12,500 रुपये किंवा आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवावे लागतील। 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये असेल। 8.20% व्याजदराने तुम्हाला 46,77,578 रुपयांचा परतावा मिळेल। याचा अर्थ मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 70,27,578 रुपये म्हणजेच सुमारे 70 लाख रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेतला असेल तर तुम्हाला 70 लाख रुपयेपर्यंतचा निधी पाहिजे असेल तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये किंवा आर्थिक वर्षामध्ये 1.5 लाख रुपयेपर्यंत या योजनेत गुंतवावे लागतील। या योजनेत गुंतवल्याच्या नंतर तुम्हाला 15 वर्षामध्येच 22 लाख रुपये तुमची गुंतवणूक होईल। त्यामध्ये 22,50,000वरील तुमचं व्याज होऊन 8.20% व्याजाने 46,77,578 रुपये होईल आणि चक्रवाढ व्याजाने तुमची एकूण रक्कम 69,27,578 इतकी होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करून 70 लाख रुपयेपर्यंतचा निधी मिळवू शकतात। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटून नक्की कळवा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाचे नवनवीन अपडेट व आपल्या सरकारच्या योजनेसंदर्भाची नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।